संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेण्याचं कारण या पुण्यनगरीमध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह माऊली ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं गेली 60 वर्षाची ही परंपरा हिरक महोत्सव आणि या नाम यज्ञातील आज 4थ्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा आजच्या कीर्तनाचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे असे आदरणीय आमचे परमार्थ स्नेही विनोद मुगवानकर, सीतारामजी बोबडे, सुरेश वाळले, पद्मकुमार घायाळ, महादेव कुटे आणि नारायण गावंडे या सर्व व्यक्तींकडे आजच्या कीर्तनाचं सौजन्य आहे. आजचेच नाही 8ही दिवसाचे सौजन्यदाते आणि 8ही दिवसाचे अन्नदाते ह्या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याचं कारण हे आपल्या गावातली माणसे त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मानणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांना प्रोत्साहन देणं आपलं कर्तव्य. विडवलं सुंदर असा छान आहे. फक्त थोडा थोडा वाढवा नॉर्मल. पुढचे मॉनिटर आणि ते बॉक्सला असाच राहू द्या, फक्त थोडा वाढवा. आपल्या सर्वांच्या सहकार्यानं हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा या पुण्यनगरीमध्ये संपन्न होत आहे. समस्त ग्रामस्थ शिरपूर जैन कार्यक्रमाचे सर्व संयोजक, आयोजक, नियोजक, टाळकरी, माळकरी, वारकरी, गायक, वादक, विनेकरी, चोपदार, शिष्टीवाले, मातृग, पितृग, बालक मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, व्यवहार, सहकार, व्यापार, कला, क्रीडा, कृषी सर्व क्षेत्रातील व्यक्तिमत्व, गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, तलाठी, भाऊसाहेब, पोलीस पाटील, तंटामध्ये आदेश, सोसायटी चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, आजी माजी, गावकरी, पंचकृष्ण, अन्नदाते, सौजन्यते, व्यासपीचालक, मार्गदर्शक, प्रेरणास्थान झाले सगळे. आता सगळ्याला धन्यवाद. शेवला प्रारंभ वेडवला. या कार्यक्रमासंदर्भात ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला असे आपल्या गावचं भूषण आमचे परमार्थ स्नेही महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य हरिभक्तपरायण भजन सम्राट म्हणजे मंगेश महाराजांच्या प्रेमातून ही शिवा माझ्याकडे आलेली आहे. जवळपास 3-4 वर्षापासून सगळे गावकरी मंडळी संपर्कामध्ये होते, पण यावर्षी शिरपूरच्या दर्शनाचा मला योग आला. मंगेश महाराजांनी खूप आग्रह घेतला, त्यांना मनापासून धन्यवाद. त्यांचे सगळे सहकारी, सप्ताह कमिटीचे सगळे संयोजक, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. जेवढ्यांची नावं घेतली किंवा येते तेवढे सगळे देव आणि ज्यांची नावं राहते ते महादेव. म्हणजे ह्यांचे बी देव. हे सांगतो ज्ञानदेव, तुम्ही आहे ब्रह्मदेव. चांगलं कामड वाकडं चालते ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणते ते नामदेव. विठ्ठल या निमित्तानं कीर्तनाला साथ करण्यासाठी सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट, माझे जीवलग मित्र हरिभक्तपरायण आमचे विठ्ठल महाराज ढोकर. विठ्ठल महाराज या ठिकाणी 8 दिवस आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. तसेच आज माझ्यासोबत उपस्थित आले, नेहमी माझ्यासोबत असणारे महाराष्ट्रातील नामवंत मृदुंगाचार्य, मृदुंग सम्राट आमचे ओम महाराज ननवरे पाटील, तेही उपस्थित आहेत. अगदी दोघांची बोटं म्हणजे अगदी रेल्वे पळाल्यावानीच दोघांचे बी बोटं पळते ते असे. विठ्ठलन ओम नुसते असं ठसलच लागली जुगलबंदी. अगदी सगळ्यांनी गुरुबंधू मंडळ एक आनंद आहे. असे दोनही महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंगाचार्य आपल्या नामयज्ञामध्ये उपस्थित आहेत. दोनही माझ्या मित्रांना धन्यवाद. आणि महाग म्हणजे पुढं दोघं आणि महाग दोघं म्हणजे ह्या चौघांनी मला मध्ये पॅक करून टाकलं. या असे आमचे महाराष्ट्रातील सगळे भजन क्षेत्रातील, संगीत क्षेत्रातील जोडी नंबर 1, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा लाडका आवाज, भजन सम्राट आमचे कैलास महाराज पवार. कैलास महाराज हे आपल्या सप्त्याला उपस्थित आहेत. आणि महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, भजन सम्राट माझे जीवलग मित्र आमचे गणेश महाराज सावळे, गणेश महाराजही उपस्थित आहेत. गणेश महाराज, कैलास महाराज हे सगळी महाराष्ट्र व्हिडिओ करून टाकले ह्या सगळ्यांच्या आवाजाने मायबापाने. हे दिग्गज मंडळी आपल्या या ठिकाणी उपस्थित आहे. या चौघांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. आधी करून सगळेच परिसरातील टाळकरी, गायनाचार्य असतील, विनेकरी बाबा असतील, माझ्यासोबत आज कार्यक्रमाला ज्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार माझे अतिशय जीवलग मित्र आमचे प्रसाद महाराज पाटील, प्रसाद महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचेही मनापासून धन्यवाद. आणि शेवला प्रारंभ विठ्ठल. साऊंड सिस्टीम आहे, तुम्ही सुद्धा गोड आवाज दिला, तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. अभंग तुकोबारायांचा आहे, 4 चरणाचा आहे. आणि
आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं आपल्या पुण्यनगरीमध्ये हा सोहळा संपन्न होत आहे. सध्या सगळे महाराष्ट्रातून वारकरी आळंदीकर चाललेत आणि आम्ही आळंदीकडून शिरपूरकडे आलोय. पण आज शिरपूर हे शिरपूर राहिलं नाही, शिरपूर हे आळंदी झालंय. मायबा जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. आज हा ब्रह्मरस या पुण्यनगरीमध्ये निर्माण करण्याची ताकद. अरे इतक्या लांबून प्रत्येकाला आळंदीला जाणं शक्य नाही, पण आज शिरपूरमध्ये आळंदी केली ही वारकरी संप्रदायाची ताकद आहे. विठ्ठल हा सुंदर भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने परिपूर्ण होत आहे. आजच्या अभंगातून तुकोबाराय संतांचा महिमा प्रतिपादन करतात. सुरुवातीलाच इंडिकेटर म्हणले काय नाही, चपात्या ज्यात झाल्यात फक्त, बाकी काय नाही. विठ्ठल इतका कडक महाराज असून बी जांभळ्या म्हणल्या डिल्या महाराजा तर पुरं पटांगण करायचे झोपत्या जाग्यावर समोर. विठ्ठल माऊली ज्ञानोबारायांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अभंग आहे आणि म्हणून संतांचं वर्णन करणारा संतपर प्रकरणातील अभंग सेवेकरता घेतलेला आहे. माझ्या ज्ञानोबारायांचं एक वैशिष्ट्य सांगतो आईबा, ऐका. आजच्या अभंगामध्ये सांगितले मोक्ष सायुज्यता जोडे जोडे. मग खरे एक सांगा, मोक्ष देवाकडे आहे का संत? कन्फ्यूज करू नका. आम्ही असं एक तर आम्हाला काही सुधरा नाही, आधीच आम्ही संसाराने यंग झालोय आणि तुम्ही इकडं आलं तरी तसलंच कुठानं. एकाने सांगायचं देवाकड मोक्ष, एकाने सांगायचं संतकड. रिअल सांगा, संताकड मोक्ष आहे का देवाकड मोक्ष आहे? विठ्ठल कारण आतापर्यंत आपण असं ऐकलंय की मोक्ष देण्याचं काम देवाचं आहे, पण आजच्या अभंगात असं वर्णन आहे की आलिंगन घडेन मोक्ष सायुज्यता की संत हे मोक्ष देतात. मग नेमकं संत मोक्ष देतात का देव मोक्ष देतो? तर उत्तर आहे का देवही मोक्ष देतो, संतही मोक्ष देतात. पण देवाकडला मोक्ष जरा लेट आहे, लय जट घ्यावं लागतात तेव्हा सरकारी काम होत असतं. त्याच्यामुळं देवाकडल्या मोक्षाला बी लोक माणसं जरा कटाळी, पण संतांकडे लगेच रिझल्ट आहे. अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग, अर्धाक्षर न घडता संताचे संग. तेने होय शांती महताप महताप महताप, संत संग घेई संत संग दे. तेने होय शांती महताप महताप, संत संग घेई संत संग दे. देवाकडे बी मोक्ष आहे, देवाचे द्वारे उभा क्षणभरी एक क्षण लागतो देवाकडे. संतकडे अजून 50% काम लवकर होते. अर्धा क्षण घडता संताचे संगती, तेने होय शांती महत्पापा. देवाकडे एक क्षण लागतो, पूर्ण संताकडे अर्ध्या क्षणात काम होतं. पण मोक्ष देतात का? देतात. माझ्या ज्ञानोबाने सुद्धा तेच केला. देवाकडे मोक्ष आहे पण संतांकडे मोक्षाची पंगत आहे. जयने गतली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयने गतली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, हो जयने गतली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयने गतली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी, जयने गतली मुक्तीची गमानी, जयने गतली मुक्तीची गमानी, मुक्तीची गमानी.
देवाकड मोक्ष आहे पण संतांकड मोक्षाची पंगत आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी मिळविली मांदी वैष्णवांची. माझ्या ज्ञानोबाऱ्यांचं हेच विशेष आहे. 18 पगड जातीतले वारकरी एकत्र केले. माय बाबा निवृत्ती दादा, सोपन काका, मुक्ताबाई, सावता महाराज, गुरोबा काका, सोयराबाई, निर्मळा, जनाबाई, चोखोबा, कबीर महाराज आणि सगळ्यांना एकत्र केलं. मिळविली मांदी वैष्णवांची मांदी आळी मिळवली. हे माऊलींचा विशेष. आणि रेडा बोलवला, भिंत चालवली, पाठीव मांड बाजला. हा खरा चमत्कार नाही तर 750 वर्ष जवळपास होत आलं. 725 वर्ष होऊन गेलं. अजूनही ज्ञानेश्वरी जशीच्या तशी आहे. हा माऊलींचा खरा चमत्कार आहे. ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी हा माऊलींचा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. तो अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. माय बाप हे माऊलींचं विशेष आहे. समाधी सोहळ्या म्हणून सांगतो बरं का. वैष्णवांची मांदियाळी मिळवली. ज्ञानेश्वरी जगाला ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करे. मराठी भाषेमध्ये ब्रह्मज्ञान आपल्या घरोघरात पोचवलं. हे माऊलींचं विशेष आहे. त्याच्या पुढचा विशेष सांगतो ऐका. ज्ञानी आहेत, योगी आहेत आणि ज्ञानी योगी असून सुद्धा वारकरी आहेत. हे माऊलींचं सगळ्यात मोठं विशेष आहे. ज्ञान देव वैष्णव मोठा वैष्णव आहे आमचे ज्ञानोबा आहे. पंढरीचे वारकरी. आणि त्याच्या पुढचं सांगतो सगळ्यात विशेष शेवटचं टोकाचं. कीर्तनामध्ये समाधी लागते हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कीर्तनामध्ये समाधी लागते हे माहित आहे. पण समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं. माझ्या ज्ञानोबाने जगाला शिकवलं. ज्ञान देवा घेतले दान समाधी बैसला कशी काय करताय कथा कीर्तन. समाधीत सुद्धा कीर्तन करता येतं हे माझ्या ज्ञानोबाने शिकवलं. आणि एक सांगतो एका माणसाला किंमत नाही, जिथं संकट नाही तिथं किंमत आहे. आणि माझ्या ज्ञानोबाने तेच केलं. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. टाळी झाली चंद्रभागे वाळवंटे. हॅलो थोडा वाढ माझा ज्ञान वाढवास थोडा रिटर्न दे. म्हणजे रिदम गवतो बोल. माझा ज्ञान राज गोपाळासी लाया वाटे. हा सगळ्यांना एक केलं माझ्या ज्ञानोबारांनी. संघटना माय बाप एका माणसाला किंमत नाही. तिथं मॅज्युरिटी त्याला किंमत आहे माय संघटना. त्याच्यामुळे संतांचा सुद्धा समूह पाहिजे. तो ज्ञानोबारांनी निर्माण केला. विठ्ठल आपला संसार सुखाचा होईना पण माझ्या ज्ञानोबाने जगाचा संसार सुखाचा केला. म्हणून पुरुष असून सुद्धा ती माऊली झाली. आणि प्रतिज्ञा काय केली. अवघाचे संसार
संसार आपल्याला सुखाचं करणं होत नाही, पण माझ्या ज्ञानोबाने आवाज वाढव. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदी बरीन तिन्ही लोक. या जगाचा संसार सुखाचा केला मायबाप. माझ्या ज्ञानोबाऱ्यांची इको कमी ठेवा, फक्त आवाज. आणि ज्ञानोबाऱ्या इको कमी. हॅलो हॅलो. ज्ञानोबाऱ्यांची प्रतिज्ञा तशी वजनदार आहे, म्हणून आज वार करायला काही टेन्शन आहे का? माऊली तुकोबाऱ्याने कष्ट भोगले, फळं आपल्याला खायला मिळतात, काय टेन्शन आहे? ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम, आजच बासुंदी होती जेवायला आमच्या वारकऱ्यांना, ज्यांच्या घरी भोजन करणं अत्यंत सुंदर पंचपक्वान्न बनवून होते आमच्या माऊलींनी. ही ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्याने कष्ट भोगले. जोपर्यंत ज्ञानोबाऱ्या होते तेवढेच इंद्रायणीमध्ये स्नान करून दिलं नाही. आता 2 किलोमीटर रांग लागते सध्या, दह्या दुधाच्या घागरी डोक्यावर घेऊन आमचा नंबर लावा, आमचा नंबर लावा. का? अभिषेक झाला आहे तोपर्यंत संत कळत नाही ही महाराष्ट्राची खंत आहे. विठ्ठल संत कळावे, संतांचा महिमा कळावा, म्हणून जगद्गुरु तुकोबाने आजच्या अभंगातून संतांचा महिमा वर्णन केला. आलिंगन घडे मोक्ष सायुजता जोडे. आलिंगन ही प्रक्रिया अशी आहे, कुणी कोणाला आलिंगन देत नाही. आलिंगन देण्याचे 2 प्रकार आहेत. अंतकरणामध्ये प्रेम असेल तर आलिंगन दिलं जातं, किंवा अंतकरणामध्ये द्वेष, राग, कपट, राजकारण असेल तरी सुद्धा आलिंगन दिलं जातं. आलिंगनाचे 2 प्रकार चित्त देऊन ऐका. आधी द्वेष स्वरूप आलिंगन सांगतो आणि नंतर प्रेम स्वरूप सांगतो. विडल 5 पांडवांचा युद्धामध्ये विजय झाला. 100 मुलं होती, एक सुद्धा राहिला नाही, आणि 5 होती जशी तशी. अहो देवाने राखलं पाहिजे, काटा सुद्धा मोडत नाही. देव राखितया मारिल कोण, देव राखितया मारिल कोण, देव राखितया मारिल कोण, देव राखितया मारिल माणसाचं काय येऊन बसले. देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन. आलिंगन सांगतो बर का. 100 होती, एक राहिला ना अगरबत्ती लावायला. 5 होती रोखोक टुमटुमीत. आणि 5 पांडवन धृतराष्ट्राचं जेवण चालून, जेवण करता करता धृतराष्ट्र काका भीमाला म्हणतात, भीमा 100 मुलं मेली रे, तुम्ही राहिलेली 5 आता माझीच मुले. आणि भीमा तुझ्याकडे बघितल्यानंतर मला माझ्या प्रिय मुलाची, मला दुर्योधनाची आठवण होते. मला असं वाटतं की मुलगा समजून तुला आलिंगन द्यावं, तुला मिठीत घ्यावं, तुला प्रेमानं माझ्या आलिंगनात घ्यावं. कोण म्हणतंय? धृतराष्ट्र. कोणाला? भीमाला. आता ह्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, त्याच्या डोक्यात गेम होती. त्याला घोड बोलून जवळ बोलायचा आणि दाबायचा होता. प्रेम नाही, गेम. भीमा राजा, आणि वाहनी बघा ना किती गोड आहे. लय गोड बोलणारे बी धोकादायक असतात बरं का. हा, जी लय गोड बोलते ती कवाच आपल्याला मतदान करीत नाही. ते आपलीच खात्यात, आपलीच पियात आणि शिक्का तिसऱ्याला हाणतात. ही भयानक माणसं असतात, ही मूर्ख. गोड बोलणाऱ्यांच्या लय नादी लागायचं नाही. ती गोड बोलते तर अंतकरणात वेगळंच असतं. तुकोबाराय म्हणले, मैंद मुखीचा कोवळा बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा, मैंद मुखीचा कोवळा बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा, बाबा अंतरीचा निराळा, मैंद मुखीचा कोवळा
सांगायचं नाही. हे तोंडा गुळ फेकतात आणि माझं काड्या करतात. मैंदमुखीचा कोवळा भाव अंतरेचा निराळा वानिताशी गोड असते. भाव अंतरेचा निराळा तसा धृतराष्ट्राचा वाणी तर किती गोड. राजा राजा तुला आलिंगन द्यायचंय. भीमाला बी वाटलं धृतराष्ट्राच्या मनातला आपल्याविषयी राग गेला काय नको, पण वाणी तशी टाकल्यावर माणसाला वाटतं ना बा ह्याच्यातला मळ गेला वाटतंय. बिंबी म्हणला काका मी तुम्हाला आलिंगन देतो पण उद्या देतो. आलिंगन घडे ह्याच्यावर सांगतोय बरं का, चित्त देऊ नाही का. आलिंगनाचे 2 प्रकार सांगायचे, द्वेषाचं आलिंगन आणि दुसरं प्रेमाचं सांगायचं. मग अभंगाकडे जायचंय. आधी द्वेषाचं आलिंगन सांगतो. भीमदादा म्हणले मी देतो आलिंगन उद्या. आणि भीम इतका खुश झाला, काकाला आलिंगन द्यायचंय, त्याने डायरेक्ट स्टेटसलाच ठेवलं. मी उद्या धृतराष्ट्राला आलिंगन देणार. स्टेटस ठेवला, युट्यूबला चॅनल खोलला त्याने, फेसबुकला नुसता पोस्ट करीत सुटला, इंस्टाग्रामला स्टोऱ्या करीत सुटला. नुसत्या बातम्या व्हायरल केल्या भीमाने. मी उद्या काकाला आलिंगन देणार. आणि भगवान श्रीकृष्ण बसले होते व्हॉट्सअप खेळून. आणि देव व्हॉट्सअप खेळता खेळता देवाच्या ग्रुपला बातमी आली की भीमाचं आणि काकाचं उद्या मिलन होणार, आलिंगन देणार आहे. आणि काकाचं आणि पुतण्याचं सध्या सहसा जमत नाही. सध्या बी महाराष्ट्रात तीच चालू. काका पुतण्याचं सगळं राजकारण आहे मायबाप. आणि मग तशी बातमी ऐकल्यानंतर देवाने ओळखला, भीमाला आलिंगन धृतराष्ट्र देणार म्हणजे 100% ह्याच्या डोक्यात काहीतरी. देवाने भीमाला फोन केला, हॅलो कुठे रे? ते म्हणलं हा इकडे बसले. इकडे म्हणले काम आहे महत्वाचं. भीमाला घेतलं बोलून. काय नाही म्हणलं, ही स्टेटस डिलीट कर, या देवानी करू नको. जगायचं असेल तर काकाला आलिंगन द्यायचं नाही. बिंबी चित्रा माणूस होता, ती डोक्यात आऊत होतं. ती काही कोणाला मोजीत नव्हतं. ती फक्त देवाला तरी थोडंफार बोजायचं नाही तर बाकी चालतं हानीतच होतं. ती देवाच धावलं, देवा आमच्या घरगुती मॅटरमध्ये तुम्ही डोकं लावायचं नाही. देवाच तापलं. कृष्ण म्हणले असं आहे का, तुमच्या घरातल्या मॅटरमध्ये आम्ही डोकं लावायचं नाही. 18 दिवस तुझ्या भावाच्या रथाचं सारथ्य केलं, युद्धामध्ये विजय प्राप्त करून दिला, ते काय आमच्या घरचा मॅटर होता का? अरे तुमचा मॅटर मिटवण्यासाठी आम्ही आमचं घरदार जाळलं ना, द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि आता मला वर तोंड घेऊन बोलतो जी झपकिवलाय देवानी. बरोबर मग तुमचं असं तसं काय म्हणे. मग थोडं गार आलं ते, नाही तर ती लई येडं होतं भीम. म्हणजे काय तुम्हाला सांगावं, त्याच्यात ताकद बी होती हो आणि रगीलपणा बी होता त्याच्यात. काय भीम काय बारीक होता का काय? हत्तीच्या शेपटाला धरलं, हत्ती जर वर फेकला तर हत्ती खालीच येत नव्हता. हत्ती जायचा कुठं? सध्या सॅटेलाइट सोडतात का उपग्रह यान, हत्ती तिथं जायचा फेकल्या. काय भीमात ताकद असेल? भीमात एवढी ताकद का होती तर आईच्या हातचा खाल्ल्याच्या भीमाचं पोट भरत नव्हतं. हे ध्यानात ठेवा. हे आताच्या भीमाने जरा लक्षात ठेवा. आताच्या भीमाला पडतंय का आईच्या हातचं? एक जण भीम जेवायला बसला, जेवता आईवरच रागवला. आई कळत नाही इतकी पातळ भाजी आकाशचंद्र ह्याच्या दिसतोय, 10,000 किराणा महिन्याला जाळतो आणि असली भाजी केली. तुझ्या हाताला चव नाही. भात कच्चा ठेवला, भाजी पातळ केली, चपात्या जाड केल्या, तुझ्या हाताला चव नाही, परत स्वयंपाक करत नाही, माझ्याशी गाठे. आई म्हणले बाबा मी नाही केली भाजी, तुझ्याच बायकोने केली. असं होय. मग भाजी पातळ आहे पण टेस्ट छान आहे, मस्त झालाय. मूर्ख तुला बुटाने हाणला पाहिजे र. आई म्हणलं की तुझा उष्माघात होतो, बायको म्हणलं की लॉकडाऊन. त्याच्यामुळे आताच्या भीमांना ताकदी आहेत का? चिमणीवणी तोंड झाले वजन. तरुणाने असं तेज पुंज पाहिजे. व्हिडिओ